पेडणेकर मॅडम, रोहित पवार सगळ्यांची ईडी चौकशी सुरू झालेली पाहायला मिळते आहे. काय सांगाल, कसं बघताय सगळ्या गोष्टींकडे? कारण का ईडीचा ससेमिरा उद्धव ठाकरे गटाच्या मागे जास्त दिसतोय. देशामध्ये भारतीय जनता पक्ष इतर घटक पक्षाच्या माध्यमातून सत्तेवरती आला. महाराष्ट्रामध्ये भाजप या ठिकाणी सुद्धा अन्य लोकांना घेऊन सत्तेमध्ये आले आणि मग त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांना तिथं त्रास द्यायचा त्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या अनेक लोकांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. ह्या चौकशी केंद्रीय यंत्रणा आमच्या मागे लागल्या तरी हे आमचे सर्व असणारे शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार हे सर्व शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून ही लोक डगमगणार नाही असं माझं मत या ठिकाणी आहे. बजेट या ठिकाणी मांडलं जातं आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच कुठलाही कर त्यांना दिलासा दिलेला आहे, कुठलाही बदल या ठिकाणी नाही. मात्र कॉर्पोरेट सेक्टरमधलं जे हे आहे ते या ठिकाणी घटलेलं पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं हे बजेट आहे आणि म्हणून या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर केलं गेलं पाहिजे ह्या लोकांच्या निश्चितपणे अपेक्षा आहे. अजून बजेट संपूर्ण मी ऐकलं नाही, बघितलं नाही आहे, परंतु निवडणुकीच्या वरती डोळा ठेवून हे भाजपने सरकार बजेट सादर करणार असं माझं मत या ठिकाणी आहे.